बड़ी लोकल ट्रेन में एक मराठी युवक और एक प्रवासी युवक के बीच हुए विवाद का वीडियो शुक्रवार को पूरे दिन सोशल मीडिया पर वायरल रहा। ये मामला नालासोपारा से सामने आया है, जहां मनसे पदाधिकारी प्रफुल्ल कदम ने हस्तक्षेप करते हुए पीड़ित युवक का पता लगाकर उसे सहायता का आश्वासन दिया है। प्राप्त जानकारी के अनुसार वीडियो में दिख रहे युवक का नाम सनी चौहान है। सनी अपनी पत्नी तानिया सनी चौहान के साथ रोजाना नालासोपारा से बोरीवली लोकल ट्रेन से यात्रा करता है। तानिया भाईंदर स्थित कॉलेज में पढ़ती है, जबकि सनी बोरीवली में एक निजी कंपनी में कार्यरत है। सनी के अनुसार आज सुबह लगभग 7 बजे जब दोनों दंपति ट्रेन में चढ़ रहे थे, उस दौरान एक प्रवासी युवक ने उन्हें जोर से धक्का दे दिया। इसके विरोध में जब सनी और उसकी पत्नी ने आपत्ति जताई तो बहस बढ़ गई और मामला विवाद में बदल गया। बढ़ते तनाव को देखते हुए दंपति ने पूरी घटना का वीडियो बनाकर सोशल मीडिया पर साझा कर दिया है, जो तेजी से वायरल हो रहा है। वीडियो सामने आने के बाद महाराष्ट्र नवनिर्माण सेना के पदाधिकारी प्रफुल्ल कदम ने सनी चौहान से संपर्क किया और उसे भरोसा दिलाया कि मनसे उसके साथ खड़ी है। कदम ने कहा कि महाराष्ट्र में रहकर मराठी भाषा व स्थानीय संस्कृति का सम्मान करना आवश्यक है। इस घटना के बाद सोशल मीडिया पर स्थानीय बनाम प्रवासी मुद्दे पर एक बार फिर बहस छिड़ गई है। रेलवे और स्थानीय प्रशासन से भी इस तरह की घटनाओं पर कड़ी कार्रवाई की मांग की जा रही है। ब्यूरो रिपोर्ट, VRS न्यूज। प्रफुल्ल कदम, नायगाव शहर संघटक। प्रफुल्ल, काय सांगशील की जे आज सन्नी आणि तानिया हे दोघेजण ज्यांचा व्हिडिओ आज दिवसभर व्हायरल आहे, त्यांना तुम्ही स्वतः शोधून काढलेला आहे, म्हणजे नेमकं त्यांचं काय म्हणणं होतं आणि नेमकी काय भावना होती? विषय असा होता, मी पण दुपारी स्क्रोल करत होतो फेसबुकला वगैरे, त्यावेळी यांचा व्हिडिओ दिसला आणि व्हिडिओ दिसताच बघितलं तर एक परप्रांतीय माणूस या लोकांना त्रास देतोय। अरे तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहतात आणि महाराष्ट्रात राहून तुम्ही आमच्या मराठी माणसांना त्रास देणार, हे महाराष्ट्रीयन माणसांना पहिली गोष्ट म्हणजे खपून कधी घेणार नाही। आणि त्या अनुषंगाने मी ह्याचा शोध घेतला, ह्याचा संपर्क साधला। ह्याला पहिले सांगितलं महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुझ्या पाठीशी खंबीर उभी आहे आणि तुम्ही दोघांनीही टेन्शन घेऊ नका। त्याची बायको पण त्याच्या जोडीला होती, तर त्यांना दोघांना सांगितलं। दादा बोलले आम्हाला रीतसर तक्रारही करायची, अशा आमच्याशी गोष्टी झाल्या आणि ह्या माणसाचा त्रास आम्हाला रोजचा झालेला आहे। त्या ट्रेनमधून नालासोपारामधून हे दोघे चढतात आणि एक भाईंदरला जाते, एक बोरीवलीला जातात हे दोघे। तर मी त्याला सांगितलेलं आहे की ह्यापुढे जी काही गोष्ट रीतसर आहे ते आपण करूच। त्या माणसाला आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शोधून काढणार आणि त्याला जो काय चाप द्यायचा तो चाप देणार आम्ही, पण ह्यांच्या पाठी महाराष्ट्र नवनिर्माण खंबीर उभी आहे हे त्या माणसाने पण समजावं। आणि महाराष्ट्रात येऊन मराठीला जर चुकून पण डाग लावायचा प्रयत्न केला या हात लावायचा प्रयत्न केला, त्याचा हात तोडून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। माझं नाव सनी रमेश चव्हाण आणि ही माझी बायको तानिया चव्हाण। आम्ही ट्रेनमध्ये ह्या ट्रेनने खूप रेग्युलर प्रवास करत असतो। ही कॉलेजला जाते, मी माझ्या कामावरती जात असताना हा सगळा प्रकार घडला। ट्रेनमध्ये मी चढत होतो, एक माणूसाने मी नालासोपारावरून चढलो आणि एक माणूस मला मागून येऊन धक्का देत होता। ही माझ्या समोर होती, हिला पण तो धक्का लागला। त्यामुळे हिला धक्का लागल्यामुळे मला राग आला। मी त्याला सरळ खूप चांगल्या भाषेत समजावून सांगितलं की बाबा धक्का मारू नकोस, पण त्याने धक्का मारला। आज जाऊन आम्ही उभे राहिलो तरी तो धक्का मारत होता। मी त्याला मग त्यानंतर माझा त्रागा सुटला। मी त्याला मराठीत बोलत होतो, तो हिंदीत बोलत होता। शेवटी मी बोललो की बाबा तुम्ही येता परप्रांतातून तर इथे नीट कमवा ना, कशाला उगाच मराठीमध्ये पडता तुम्ही। मराठी माणसाच्या वरती कोणी दादागिरी केली तर आमचा आवाज उठणारच ना, आम्ही शांत नाही बसणार। तर त्याच्यानंतर एक दुसराच माणूस आला जो की तो म्हणत होता की मी यांचा रिलेटिव्ह आहे, तोच मला खूप माझ्यावरती दमदाटी करत होता। मी त्याला बोललो मराठीमध्ये बोल, तो बोलला मराठी नाही बोलणार, मी काय करणार मराठी नाही बोलणार तर मी म्हटलं सांगतो तुला काय करायचंय का नाही ते आम्ही बघतो, काय नाही करणार, पण तू पहिलं मराठी बोल म्हटलं। तर म्हटलं मी ब्रॉन अँड बॉटम ठाण्याचा आहे, मला मराठी येत नाही। तर मी त्याला प्रश्न केला की तू ब्रॉन अँड बॉटम ठाण्याचा आहे तर तुला मराठी बोलता का नाहीये, तुला मराठी बोलता आलीच पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये मराठीच चालणार, दुसरी कुठली भाषा चालणार नाही। तर यानंतर हा वाद खूप विकोपाला गेला आणि त्याच्यानंतर मी हा त्रास बरेच दिवस झाले सहन करत असले कारणाने मी तो हा व्हिडिओ केला आणि मग मी हा व्हिडिओ व्हायरल केला। हो, तक्रार तर मी करणारच, कारण का माहितीये का प्रत्येक गोष्टीला एक महत्व असतं। तसंच की प्रत्येक माणसाला सरळ सांगून जर समजलं असतं ना तर महाभारत झालं नसतं। तसंच आणि हे जे माणसं येतात परप्रांतातून यांना चांगल्या भाषेत जर समजून सांगितलं ना तर नाही समजत, त्यांना असलीच भाषा समजते। म्हणून मी आज हा व्हिडिओ व्हायरल करणार आणि त्यांच्यावरती जे काही रीतसर कंप्लेंट असेल ना तर ते मी कंप्लेंट करणार, तेव्हाच मी शांत बसणार।